ओके. चला. आ- आले सगळे. एक मिनिट. ओके फाईन. येतील हळूहळू. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आज आपल्याला बघायचं आहे, तो म्हणजे JDK JRE JB. ओके. कालचं सेशन एकदा रिवाईज करू आपण. काल आपण सेशनमध्ये जावा काय असतं, जावाची डेफिनेशन आपण इन डेप्थ बघितली, राईट. एकदा रिवाईज जर केली आपण डेफिनेशन तर आपल्याला माहीत पडतं जावा ही एक जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कारण जावाचा यूज करून आपण कुठल्याही प्रकारचे ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकतो, राईट. जावा ही एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कारण हाय लेवल म्हणजे काय आपल्याला समजणारे आहे. जावा ही एक स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे डेटा टाईपची गरज असते जावामध्ये, राईट. तिसरी गोष्ट आपण बघितली, जावा ही एक कंपाईल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कारण कंपायलर जावामध्ये लागतो. कन्वर्ट दी सोर्स कोड इंटू बाईट कोड. देन जावा इंटरप्रिटेड होती बाईट कोडचा मशीन कोड बनवण्यासाठी. जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि फंक्शनल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हे आपण काल बघितलं, राईट. आज आपल्याला जावाचा आणखीन एक पॉईंट जो की खूप इम्पॉर्टंट मानला जातो, तो म्हणजे JDK JRE JVM हा कव्हर करायचा आहे. ठीक आहे. ओके. सी, JDK JRE JVM, these are the integral part of, or we can say these are the important components of Java. Without JDK JRE JVM there is no Java. ओके. जावा जे आहे ना, याच्याशिवाय नाही आहे बरं का. म्हणजे जावाचा कोड रनच होऊ शकत नाही. आपण याला म्हणूया दीज दीज आर दी these are the three important components of Java application. जावाचा जर कोड रन करायचा असेल तर हे तिन्ही कंपोनंट्स तुम्हाला खूप कामाला येतात किंवा खूप मदत होते यांची. याच्याशिवाय जावाचा कोड रन करणं मुश्किल आहे मित्रांनो, मुश्किल आहे. रन जावा कोड विदाउट दीज थ्री. असं कशामुळे आहे, हे एवढे इम्पॉर्टंट कशामुळे आहेत बघा. प्रत्येकाची वर्किंग समजून घ्यायची आपल्याला. आपण स्टार्ट करू या बाबापासून. कोणापासून? JVM पासून. हाऊ JVM we can say important, or what is the role of JVM in any Java program. कुठलाही जावा प्रोग्राम रन होताना स्टार्ट होतो सोर्स कोडपासून, बरोबर आहे. जो कोड आपण लिहितो त्या कोडला म्हणतात सोर्स कोड. येस ऑर नो? लेट सपोज मी कोड लिहिला system.out.println. सिंपल एकच लाईन लिहिली. ओके. 10+10 हे काय असतं मी दाखवणार आहे तुम्हाला. आज कोड पण रन करू आपण, डोंट वरी. हा जो कोड आहे मित्रांनो, हा कोणता कोड आहे रे बाबा? या कोडला म्हणतात सोर्स कोड. कसला कोड? सोर्स कोड. कशामुळे सोर्स कोड आपल्याला समजतो. आणि या फाईलला नाव असतं डॉट जावा फाईल, डेमो.जावा. ही आपल्याला बनवावी लागते. डॉट जावा फाईलमध्ये जावाचा कोड लिहिलेला असतो. कोण लिहितो? हा डेव्हलपर. ओके. तुम्ही सगळे डेव्हलपर बनणार आहात, राईट. सो यू विल बी राईट दिस कोड. तुम्ही हा कोड लिहिणार. हा जो कोड आहे, हा कोड कन्वर्ट करण्यासाठी, कारण आपल्याला मशीनपर्यंत पोहोचवायचं आहे, राईट. मशीनपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक जण मदत करतो, तो म्हणजे कंपायलर, जे आपण काल बघितलंच होतं. कंपायलरचं काम असतं मित्रांनो, या कोडला या कोडला कंपाईल करणं, रीड करणं, सिंटॅक्स चेक करणं. आणि जर हा कोड बरोबर असेल, सी काय म्हणतोय मी, कंपायलर बरोबर असेल तर पुढे जातो बरं का. कंपायलर विल चेक दिस कोड. कंपायलर compiler will check the source code, check the source code if it is correct. जर तो करेक्ट असेल, if it is correct, then it will convert into byte code.
त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो? बाईट कोडमध्ये. जर करेक्ट असेल तर, लिसन, करेक्ट असेल तर कन्वर्ट करतो बाईट कोडमध्ये. जर सर करेक्ट नसेल तर नाही करत. इट विल थ्रो द एरर अँड दॅट इज समथिंग सिंटॅक्स एरर. ओके, करेक्ट असेल तरच कन्वर्ट करतो, लक्षात घ्या. बाईट कोड तुम्हाला भेटणार आहे कुठं? इथं. कंपायलरने तुम्हाला एक इंटरमिडिएट कोड दिला, त्या कोडचं नाव आहे बाईट कोड. आता तुम्हाला कुठला कोड भेटला इथं? बाईट कोड. दिला कोणी? कंपायलरने दिला. यू आर गेटिंग बाईट कोड हिअर आफ्टर सक्सेसफुल कंपायलेशन, त्याला आपण म्हणतो. मग हा बाईट कोड मी दाखवणार तुम्हाला, ठीक आहे. आणि या बाईट कोडच्या फाईलला मित्रांनो, बघा ही बाईट कोड आहे. सोर्स कोडच्या फाईलला नाव काय होतं? डेमो डॉट जावा. ज्यावेळेस बाईट कोड बनतो त्यावेळेस डॉट क्लास नावाची फाईल क्रिएट होते. म्हणजेच डेमो डॉट क्लास फाईल बनणार आहे. आधी कोणती फाईल होती? डॉट जावा फाईल होती. ज्यावेळेस कंपायलरने कन्वर्ट केला कोड बाईट कोडमध्ये, कोणती बनली? क्लास फाईल बनली, लक्षात ठेवा. बाईट कोडचीच फाईल म्हणजे क्लास फाईल, सोर्स कोडची फाईल म्हणजे डॉट जावा फाईल. आर यू एबल टू फॉलो मी? येते लक्षात? त्याच्यानंतर आता हा बाईट कोड आहे. ओके, हा बाईट कोड आपल्याला समजत नाही, लक्षात घ्या. मी दाखवतो तुम्हाला बाईट कोड कसा असतो. हा जो बाईट कोड आहे, हा बाईट कोड आहे पुढं जाण्यापूर्वी जे व्ही एम पिक्चरमध्ये येतो. कोण येतो पिक्चरमध्ये? जे व्ही एम. सो या जे व्ही एमला अंडरस्टँड करा. हा बाईट कोड पुढं मशीन कोडमध्ये होण्यापूर्वी जे व्ही एमचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. काय आहे बघा. बाईट कोड म्हणजेच डॉट क्लास फाईलचा कोड मित्रांनो. जे व्ही एम काय करतो माहिती आहे? जे व्ही एम, तर हे काय विषय काय नेमकं? जे व्ही एम, जे व्ही एम मित्रांनो एक सॉफ्टवेअर आहे. जे व्ही एम स्टँड्स फॉर जावा व्हर्च्युअल मशीन. आपण काय याला बघू शकत नाही. इट्स व्हर्च्युअल, इट्स अ रिमोट मशीन. पण हा एक प्रोग्राम आहे, एक सॉफ्टवेअर आहे. याला पण कोडिंग करूनच बनवलं आहे. याचं काहीतरी काम आहे. काय काम आहे माहिती आहे का याचं? याचं काम आहे, इथं जो बाईट कोड मिळाला आहे या बाईट कोडला सगळ्यात अगोदर लोड करणं. तिथं काही एक प्रोग्राम असतो क्लास लोडर नावाचा. कोणता प्रोग्राम असतो? क्लास लोडर. कुठं असतो सर हा? जे व्ही एमच्या आतमध्ये. याचं काम आहे, हा जो बाईट कोड बनला आहे तिसऱ्या स्टेपमध्ये याला लोड करणं. काय काम असतं? लोड करणं. मी इकडं आणखीन एक एक्सलेटर ओपन करतो आणि प्रत्येकाचं काम लिहितो, म्हणजे विल अंडरस्टँड द पॉईंट्स. इकडे एक एक्सलेटर ओपन करून आपण एक एक पॉईंट लिहून घेऊ, की काम कोणाचं काय काम आहे, ठीक आहे. ओके, सी, क्लास लोडरचं काम काय आहे? क्लास लोडर जो जे व्ही एममध्ये पहिला पॉईंट आहे त्याचं काम आहे, इट विल रिस्पॉन्सिबल, इट विल responsible to load the byte code which is present in dot class file. डॉट क्लास फाईल मधला बाईट कोड लोड करणं. लोड करायचं समजते तुम्हाला? एखाद्या ट्रकमध्ये सामान लोड करतात म्हणजेच काय? टाकतात. मग याचं काय काम आहे? हा बाईट कोड इथं टाकणं, लोड करणं, खतम. एवढंच काम आहे बरं का. क्लास लोडर विल टेक बाईट कोड ॲज अ इनपुट अँड लोड हिअर इनसाइड द जे व्ही एम. याचं काम लोड करायचं झालं की याच्या खालीच आणखीन एक प्रोग्राम असतो, त्याचं नाव आहे याच्या खाली बाईट कोड व्हेरीफायर. बाईट कोड व्हेरीफायर, ठीक आहे. बघा, जे व्ही एम खूप मोठा आहे, ठीक आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला डीपमध्ये अंडरस्टँड करायची आहे. आणि यू नीड टू ऑल्सो एक्सप्लेन इन इंटरव्ह्यू. याप्रमाणेच एक्सप्लेन करायचं आहे, फक्त व्हर्च्युअल मशीन सांगून थांबायचं नाही आहे. बाईट कोड व्हेरीफायर असतो क्लास लोडरच्या खाली. आता बाईट कोड लोड झाला, त्या लोड झालेल्या बाईट कोडला व्हेरीफाय करायचं काम याचं असतं. व्हेरिफिकेशन म्हणजे बाबा हा जो कोड आहे याच्यामध्ये व्यवस्थित तर कोड आहे ना, का असा कुठला म्हणजे घोळ करणारा तर कोड नाही आहे. म्हणजे एव्हरीथिंग विल बी चेक बाय बाईट कोड व्हेरीफायर फॉर द सेक्युरिटी रिझन. अँड दॅट्स वाय जावा इज कॉल्ड सेक्युअर प्रोग्राम लँग्वेज. बाईट कोड व्हेरीफायर काय करतो बघा, जावाला सेक्युअर बनवतो. इट विल मेक इट विल मेक इट विल मेक जावा सेक्युअर. जावाला सेक्युअर करायचं काम याचा आहे बघा. हा काय करतो? इट विल चेक
It will check the bytecode and verify it. चेक करतो की बाबा हा जो कोड लोड झाला आहे तो व्यवस्थित आहे ना, का सिक्युरिटी लॉस करणारा कोड आहे, मालसियस कोड आहे, सस्पिशियस कोड आहे, काहीतरी गडबड होणार आहे. एव्हरीथिंग विल बी चेक बाय बाईट कोड व्हेरीफाय. म्हणजे आपली सिक्युरिटी त्याची होते. ओके, प्रोग्राम रन होण्या अगोदर आणखी रन नाही झाला, फक्त बाईट कोड झाला. बाईट कोडच्या पुढल्या स्टेप्स आहेत या. मशीन कोड बनलाय का आणखीन? नाही. रन झाला का मग? नाही. आफ्टर दी बाईट कोड व्हेरिफिकेशन मित्रांनो, इथं पुढं आपल्या या बाईट कोडला मेमरी देण्याचं काम केलं जातं. मेमरी इथं असतात डिफरंट टाईपचे मेमरी एरियाज. तुमच्या बाईट कोडला मेमरी भेटते. आता एक क्लास लोडर कॉन्सेप्टमध्ये 3 प्रकारचे क्लास लोडर असतात. ती कॉन्सेप्ट मी थोडीशी आत्ता पेंडिंगमध्ये ठेवतो आहे, बिकॉज दिस इज नॉट गुड टाईम टू कवर दॅट. 3 प्रकारचे क्लास लोडर, आय विल कवर दॅट इन लेटर. ऑल्सो काही कॉन्सेप्ट इथं अशा आहेत ज्या आत्ताच बघता येत नाहीत. ओके, कारण त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. ओके, मग आता मेमरी एरियाज इथं कशासाठी असतात? यांचं काम आहे, आपण जो कोड लिहिणार 10 लाईनचा, 100 लाईनचा, 1000 लाईनचा, त्या कोडला एक्झिक्यूट करण्यासाठी मेमरी प्रोव्हाइड करणं. मेमरी लागणार की नाही मला सांगा? लागणार. मग मेमरी प्रोव्हाइड करायचं काम इथंच केलं जातं. इथं डिफरंट टाईपचे मेमरी एरियाज असतात. कोणकोणते? हीप मेमरी एरिया असतो, स्टॅक मेमरी एरिया असतो, मेथड मेमरी एरिया असतो. ओके, देन परत म्हणलं तर एस सी पी मेमरी एरिया असतो, नेटिव्ह मेमरी एरिया असतो. ओके, अँड देन एक पी सी रजिस्टर नावाचा प्रोग्राम या ठिकाणी असतो. या सगळ्या गोष्टी असतात कुठं? मेमरी एरियाजमध्ये. आता या गोष्टीवरती सुद्धा एक स्पेशल टॉपिक आपल्याला पुढं आहे. हीपमध्ये कोणाला मेमरी भेटते, स्टॅकमध्ये कोणाला भेटते, मेथड मेमरी एरियामध्ये कोणाला भेटते. सो डोंट वरी अबाउट इट. फक्त याचं काम लक्षात ठेवा. मेमरी एरियाचं काम आहे प्रोव्हाइड द मेमरी टू आवर प्रोग्राम. प्रोव्हाइड द मेमरी, प्रोव्हाइड म्हणजेच अलोकेट म्हणजेच देणं. अलोकेट द मेमरी टू आवर प्रोग्राम फॉर एक्झिक्युशन. एक्झिक्युशनसाठी मेमरी प्रोव्हाइड करणं कोणाचं काम आहे? मेमरी एरियाचं काम आहे. ओके, ते कुठं असतात? JVM मध्ये. सो कॅन बी से JVM इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस फंक्शनॅलिटी? डेफिनेटली यू कॅन से, कारण त्याच्या आतमध्येच होईल एवढं सगळं, त्याच्या आतमध्येच होईल ना. सो JVM सगळ्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आफ्टर दी मेमरी एरियाज मित्रांनो, इथं पुढं असतो आपला इंटरप्रिटर. इंटरप्रिटर इज द पार्ट ऑफ JVM. इंटरप्रिटर, इंटरप्रिटर एकटा नसतो, हा मदत घेतो एका बाबाची, त्याचं नाव आहे एक्झिक्युशन इंजिन. इंटरप्रिटर अँड एक्झिक्युशन इंजिन बोथ आर रिस्पॉन्सिबल टू रीड दिस बाईट कोड अँड कन्वर्ट इन टू मशीन कोड. आता मशीन कोड बनायचं काम इथं होतं, त्याच्या अगोदर एवढं होतंय बरं का, एवढ्या भानगडीवरती होत आहेत. आणि मग इथं इंटरप्रिटर एक्झिक्युशन इंजिन काय करतात? लक्षात घ्यायचं काम आहे, रीड द बाईट कोड, रीड द बाईट कोड line by line and convert into मशीन कोड. मशीन कोडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोणाचं आहे? कोणाचं आहे? हे काम आहे इंटरप्रिटरचं. ओके, विथ द हेल्प ऑफ एक्झिक्युशन इंजिन. मग तुमचा बाईट कोडचा मशीन कोड इथं बनायला सुरुवात होतो. एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे, लाईन बाय लाईन रीड करायचं काम इंटरप्रिटरचं आहे. लाईन बाय लाईन, एक लाईन रीड करतो मग मशीन कोड, एक लाईन मग मशीन कोड. पण कंपायलर रीड द सोर्स कोड ॲट अ टाईम, सगळा सोर्स कोड. ओके, कंपायलर विल रीड सोर्स, होल सोर्स कोड ॲट अ टाईम. एकाच वेळी सगळा सोर्स कोड रीड करतो आणि बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो. पण याचा विषय वेगळा आहे, हा एक एक लाईनचा बाईट कोड रीड करतो. दॅट इज द डिफरन्स बिटवीन इंटरप्रिटर अँड कंपायलर. ओके ओके, देन झाला का JVM? नाही. इंटरप्रिटर एक्झिक्युशन इंजिन याच्यामध्ये असतं टू कन्वर्ट बाईट कोड इंटू मशीन कोड.
मग तुम्हाला मशीन कोड तर भेटणारच आहे, राईट. यांचं काम काय, टू प्रोव्हाइड द मशीन कोड. आणि एकदा का मशीन कोड भेटला, सो आवर मशीन विल बी एक्झिक्यूट दॅट, राईट. तिथे तुमची मशीन असेल. सो मशीनला मशीन कोड भेटला, पाहिजे काय आणखीन मशीनला, काहीच नाही पाहिजे, तुमचा मशीन कोड पाहिजे. मशीन कोड भेटला, एक्झिक्युशन झालं, यू विल गेट द आउटपुट 20. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, JVM मध्ये आणखीन काही गोष्टी असतात. एकाचं नाव आहे JIT. JIT इज समथिंग कॉल्ड जस्ट इन टाईम कंपायलर. ही गोष्ट वेगळी आहे, ही गोष्ट वेगळी आहे. मी तर लिहितो. इंटरप्रिटरचं काम काय, लिहिलंय आपण तरी पण एकदा. हे सगळं JVM मध्ये असतं. इंटरप्रिटर अँड एक्झिक्युशन इंजिन. Then you can like refer these notes also, right? Both are responsible to to read the byte code line by line, read the byte code line by line, and convert into machine code. यांचं काम ते आहे. देन GITचं काम काय, GIT म्हणजेच जस्ट इन टाइम कंपायलर. हा वेगळा कंपायलर आहे पोरा. याला मी ज्यावेळेस आपण मेथड शिकू परत एकदा एक्झाम्पल एक्सप्लेन करणार, पण आत्ता लक्षात ठेवा. इट विल इट विल ऑप्टिमाइज म्हणजेच इम्प्रूव्ह करणं. ऑप्टिमाइज द प्रोग्राम एक्झिक्युशन लो. ओके, ऑप्टिमाइज म्हणजेच काय, इम्प्रूव्ह करणं. होतंय काय बघा, JITचं काम एक्झॅक्टली. ज्यावेळेस इथं तुम्ही कोड लिहिता, ज्यावेळेस तुम्ही इथं काही मेथड्स बनवता आणि त्या मेथडला सारखं सारखं कॉल करता, तर हा JIT काय करतो माहिती आहे का, फ्रिक्वेंटली ज्या मेथड कॉल होत आहेत ना, तो बघतो. अरे सारखं कोण कॉल करतं याला. सारखं जर कॉल होत असेल तर प्रत्येक वेळेस बाईट कोडचा मशीन कोड बनायची काय गरज आहे. याचा जो लेट सपोज मी इथे एक मेथड आहे, फॉर एक्झाम्पल एक मेथड आहे फन नावाची. याला डेव्हलपरने कॉल केला एका वेळी, एकदा कॉल केला, काय होणार आहे, याचा बाईट कोडचा मशीन कोड बनणार आहे. दुसऱ्या वेळेस कॉल केला गेला, JIT याला कॅच करतो, याला लईच वेळा कॉल व्हायला लागला, याचा मशीन कोड JIT स्वतःजवळ ठेवतो. आणि जेव्हा परत एकदा कॉल होईल, फक्त त्या कोडला कंपाईल करतो, म्हणजे त्या मशीन कोडला कंपाईल करतो आणि दॅट्स इट, डायरेक्ट मशीनला देऊन टाकतो. कंपाईल म्हणजे एकदा चेक करतो रे. बाईट कोडचा परत मशीन कोड बनत नाही, कारण ही मेथड 100 वेळा कॉल व्हायला लागली. फ्रिक्वेंटली कॉलिंग मेथड JIT काय करतो, त्याचा मशीन कोड स्वतःकडे ठेवतो आणि आपल्या ॲप्लिकेशनचा जो परफॉर्मन्स आहे इन्क्रीज करतो. आर यू एबल टू फॉलो मी. इट इज ओनली रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज द एक्झिक्युशन परफॉर्मन्स ऑवर ॲप्लिकेशन. कारण परत परत बाईट कोड मशीन कोड, बाईट कोड मशीन कोड, हे काय बरोबर आहे का, नाही आहे. इट इज टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. इंटरनली म्हणजे सेकंदाचा टाईम लागतो, पण टाईम लागतो की नाही. सो ज्या गोष्टी परत परत रिपीट होत आहेत, त्या काय केल्या जातात, कॅप्चर केल्या जातात JITद्वारे. आपल्या रिअल लाईफमध्ये पण होतं की नाही असं. फ्रिक्वेंटली दररोज जे आपण करतो ते जर रिपीटेडली करावं लागत असेल, म्हणजे आपल्याला सगळी प्रोसेस तर आपण करतो का, काहीतरी सोल्युशन बघतो. सो जावा फाइंड द सोल्युशन, दॅट इज JIT. Okay, I will tell the process how exactly it is doing working internally in upcoming session. Okay. JIT सोबत इथे एक प्रोग्राम असतो मित्रांनो, त्याचं नाव आहे GC म्हणजेच गार्बेज कलेक्शन. गार्बेज कलेक्शन इज अनदर प्रोग्राम प्रेझेंट इन JVM which is responsible to remove the unused objects. गार्बेज कलेक्शन म्हणजे GC. याला शॉर्टमध्ये काय म्हणलं मी, GC. याचं काम काय बघा, जावाचं एक फीचर आहे, दॅट इज मेमरी मॅनेजमेंट. वी गॉट मेमरी मॅनेजमेंट फीचर, मेमरी मॅनेजमेंट फीचर बाय यूजिंग GC. काव, कारण गार्बेज कलेक्शन ऑफ GC इज responsible to remove unused objects फ्रॉम आवर प्रोग्राम. याचं कामच आहे. हा इंटरनली चालतो ॲज अ डेमॉन थ्रेड, म्हणजेच काय, बॅकएंडला चालतो हा. याचं काम आहे बाई, मेमरी कमी पडायला लागली की बाई रिमूव्ह करणं जे यूजमध्ये नाही आहेत. बघा काही गोष्टी असतात आपण यूज करतो, परत त्याचा यूजच नसतो प्रोग्राममध्ये. सो त्यांना डिस्ट्रॉय करायचे, त्यांना दिलेली मेमरी
घ्यायची वापस, म्हणजे काय करायची, वापस घेऊन टाकायची. हे काम आहे गार्बेज कलेक्शनचं. गार्बेज कलेक्शन इज ऑल्सो वन टॉपिक वी हॅव इन आवर सेशन्स, सो डोंट वरी. कसा काम करतो हा इंटरनली, आपल्याला जर याला स्वतःहून बोलवायचं असेल तर काय करावं लागेल, एव्हरीथिंग वी विल सी. आर यू एबल टू फॉलो मी? सो एव्हरीथिंग इज प्रेझेंट इन JVM. हे सगळं JVMमध्ये असतं. व्हॉट एव्हर आय हॅव एक्सप्लेन हिअर, एव्हरीथिंग इज अ पार्ट ऑफ JVM. हे सगळं मित्रांनो JVM असतो, JVMमध्ये असतं. आणि मग तुमचा बाईट कोडचा मशीन कोड इथं बनतो, हे प्रोसेस फॉलो झाल्यानंतर. So in interview, don't say like only Java virtual machine. It is not correct answer. You need to represent everything very clearly. Class loader, bytecode verifier, interpreter, garbage collection, JIT. Right? Then like your impression will be good. And for that हे करण्यासाठी काय करावं लागेल, you need to make the videos. You need to explain this concept to your friend. करावं लागेल की नाही मला सांगा. 2 तास पाहिजे की नाही. वाय आय एम टेलिंग दॅट 2 hours इज व्हेरी रिक्वायर्ड. माझं लेक्चर सोडून बघा, काही जण म्हणतील 2 तास, तुमचं सेशन 1 तास आणि बाकी 1 तास केलं तर जमेल का? नाही. माझं सेशन सोडून 2 तास तुम्ही काय करताय, याच्यावर तुमचा जॉब फिक्स आहे बरं का. याच्यावर तुमचा जॉब डिपेंड आहे, याच्यावरती तुमचा जॉब डिपेंड आहे. हे आजच गाठ बांधून घ्या, एक मोठासा बॅनर बनवून घ्या आणि लावा. जर मी 2 तास स्टडी करेल कोर जावाला, देन ओनली भाई माझा जॉब तिकडे आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? बिकॉज यू नीड टू लर्न दिस कॉन्सेप्ट व्हेरी क्लिअरली. कुठलाच डाऊट मनामध्ये न ठेवता यू नीड टू एक्सप्लेन द JDK GRE कॉन्सेप्ट इन फ्रंट ऑफ द इंटरव्ह्यू. आर यू एबल टू फॉलो मी? ओके. सो ही डायग्राम फिट होते सगळ्यांना, डायग्राम सगळ्यांना फिट होते. एनीवन हॅव्हिंग एनी क्वेश्चन यू कॅन आस्क मी. Otherwise, I am going to next, JRE. What is exactly JRE? Okay, I think everything is clear. Okay, जर नसेल तर बरं का, असेल तर विचारू शकता. ओके फाईन. नो सगळेजण आले. 25 काउंट इज हिअर. ओके, आले सगळे. मला वाटलं सकाळचा टाईम आहे, झोपा बिपा होत नाहीत काही की पोरांच्या, पण झाल्या राव. सही आहे. दॅट डेडिकेशन वी वॉन्ट, राईट? आवर फॅमिली वॉन्ट, आवर करिअर वॉन्ट, राईट? हे डेडिकेशन मागतंय सगळं, बरोबर आहे. ठीक आहे. JVM नंतर मित्रांनो GRE पिक्चरमध्ये येतो. सो हे मला सेंड करावं लागेल, राईट? हे करतोच मी, पण त्याच्या अगोदर मला आणखीन एक आपण एक्सली ड्रॉ ओपन करू, वेअर आय वॉन्ट टू एक्सप्लेन यू. हे तिन्ही एक साथ एक्सप्लेन करेल मी. हो जा भाई ओपन. एक्सली ड्रॉ. ओके. सो हिअर लाईक मेट मी ब्लॅक. अरे कुठे गेलं ब्लॅक? ब्लॅक पाहिजे आम्हाला रे. ब्लॅक. रिसेट. JRE मित्रांनो, JRE. अंडरस्टँड इट केअरफुली. व्हॉट डज JRE एक्झॅक्टली से? JRE काय करतो? आता JVM तर कळाला सर, पण काय यूज आहे JREचा? JRE सांगतोय, जर तुम्ही मला यूज केला, जर तुमच्याकडे मी असेल, तर तुम्हाला खूप मोठा ॲडव्हान्टेज भेटेल. काय ॲडव्हान्टेज भेटेल? बघ, याच्या नावातच सगळं आहे. JRE स्टँड्स फॉर जावा रन टाईम एन्व्हायरमेंट. जावा रन टाईम एन्व्हायरमेंट. काय म्हणतो बघा, हा जावाचा कोड रन करण्यासाठी जे एन्व्हायरमेंट लागतं ना, सगळं मी देतो. एन्व्हायरमेंट म्हणजे काय सर? शुद्ध हवा? नाही, ते वेगळं एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट लाईक मिनिंग तिकडं वेगळं आहे, इथं वेगळं आहे. एन्व्हायरमेंट इन द सेन्स, जावाचा कोड रन होण्यासाठी मित्रांनो लागतं काय? सगळ्यात पहिली गोष्ट, लेट सपोज तुम्ही ज्यावेळेस आपण प्रिंट करू काहीतरी, आपल्याला यूज करावं लागणार आहे system.out.println. हे आपण जावामध्ये यूज करतो फॉर द प्रिंटिंग.
प्रिंट करण्यासाठी. ठीक आहे, एवढं लिहावं लागतं बरं का, एवढं लिहावं लागतं. मग याच्यामध्ये हे जे सिस्टम दिसते तुम्हाला, दिस सिस्टम इज समथिंग कॉल्ड अ क्लास. हा एक क्लास आहे. काय हा? एक क्लास आहे. सो हा जो क्लास आहे ना, हा प्रोव्हाइड केला आहे आपल्याला जे आर ईने. कोणी? जे आर ईने. जे आर ई इज रिस्पॉन्सिबल टू प्रोव्हाइड दिस क्लास. मग सर एकच केला आहे का? नाही, असे हजारो क्लासेस प्रोव्हाइड केले जे आर ईने. किती म्हणतो मी? हजारो. हजारो कमीच झाले, त्याच्यापेक्षा जास्त मित्रांनो. बिकॉज जे आर ई इज समथिंग कॉल्ड अ लायब्ररी विच प्रोव्हाइड्स. GRE is a Java library which provides runtime classes and interfaces to run our Java application. Java application. जावाचं ॲप्लिकेशन रन करण्यासाठी भाई जे आर ई आपल्याला लायब्ररी प्रोव्हाइड करतो. आता तुम्ही C++मध्ये लायब्ररी बघितली असेल. काय होती तिथं लायब्ररी? हॅश इन्क्लूड stdio.h. ही कशाची लायब्ररी? सीची. काय होत होतं याने? अरे याच्यामध्ये आपल्याला फंक्शन्स भेटायचे, मेन फंक्शन, प्रिंटफ, स्कॅनफ, याच्यामध्येच तर होतं. त्याने झालं काय? हेल्प झाली आपल्याला प्रोग्राम रन करायला. C++मध्ये आपल्याला हॅश इन्क्लूड iostream.h हे आपण यूज केलं. याच्यामुळे काय झालं? अरे तिथं पण लायब्ररीज होती ना, त्याच्यामुळे पण आपल्याला सी आऊट, सी इन असेल या गोष्टी मिळाल्या. राईट. सेम ही जी लायब्ररी तिथं आहे जावामध्ये, हीच लायब्ररी रिप्रेझेंट करायचं काम हा करतोय. दाखवू एकदा तुम्हाला. माझ्याकडे इक्लिप्स ओपन आहे. मी तुम्हाला जे आर ई फक्त दाखवतो, किती मोठा जे आर ई आहे. ओके, I will tell you how to install Eclipse everything, don't worry. कशा प्रकारे इक्लिप्स इन्स्टॉल करणार होतो आपण, कशा प्रकारे आपल्याला भेटणार आहे सगळं हे जे मी दाखवतो. ठीक आहे, डोंट वरी. आत्ताच कोड बघून डोक्याला मुंग्या वगैरे येऊ देऊ नका. इट्स व्हेरी सिम्पल. एवढं सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. फक्त सिम्पल वेने समजणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट ओपन केला आणि यू कॅन सी दिस इज जी आर ई सिस्टम लायब्ररी. राईट. याला जर मी ओपन केला मित्रांनो, यू कॅन सी दिसतंय. आता हे काय सर? याला तुम्ही आत्ता या या घडीला समजा दीज आर दी लाईक समथिंग कॉल्ड पॅकेजेस. ओके, हे खूप मोठे पॅकेजेस आहेत. यातले एक ओपन करा. मी पहिलं ओपन केलं. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल? दीज आर दी कॉल्ड सब पॅकेजेस. सब पॅकेजेस म्हणजे अरे फोल्डर्स रे बाबा, हे फोल्डर्स आहेत. ओके, याच्यातलं एक ओपन करा. मी याला ओपन केलं आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो काय भेटतं एकदा नीट बघा. काय रे? डॉट क्लास, डॉट क्लास, डॉट क्लास, डॉट क्लास, डॉट क्लास. व्हॉट इज डॉट क्लास? हे बघा. व्हॉट इज डॉट क्लास? डॉट क्लास इज नथिंग बट, बोला, समथिंग कॉल बाईट कोड, समथिंग कॉल कंपाइल्ड कोड. जो कोड ऑलरेडी कंपाईल झाला आहे त्याला काय म्हणतात? डॉट क्लास ना. कंपाईल झालेला कोड डॉट क्लास, न झालेला डॉट जावा. मग हे न झालेलं आहे का झालेलं आहे? अरे सर डॉट क्लास म्हणजे हा तर कोड कंपाईल झालेला आहे. जावानं ऑलरेडी कंपाईल करून कोड दिला आहे. जावामध्ये काहीच नाही करायचं आता, फक्त फक्त हा कोड रन होणार. जी आर ई काय म्हणतोय? फक्त हा कोड रन होणार, तुम्हाला कंपाईल करायची गरज नाही. ऑलरेडी आय हॅव कंपाईल्ड. सगळं ओके. मित्रांनो एवढे सगळे क्लासेस आपल्याला ज्यावेळेला दिलेत, एका पॅकेजला ओपन केलं आहे मी. एका पॅकेजमधून एका सब पॅकेजला ओपन केलं आहे. असे किती आहेत एकामध्ये? लुक ॲट दिस, 50-60 तर आहेत. एक ओपन केला, असा दुसरा ओपन केला, याच्यामध्ये दुनिया भरायचे, याच्यामध्ये दुनिया भरायचे, याच्यामध्ये दुनिया भरायचे. असं लई मोठं आहे. आर यू एबल टू फॉलो मी? याला म्हणतात जावाची लायब्ररी. लायब्ररीमध्ये किती बुक्स असतात? अनलिमिटेड. सो दिस इज समथिंग लायब्ररी. एवढे सगळे पॅकेजेस आपल्याला खूप हेल्प करतात बघा. पुढे एस क्यू एलमध्ये, जे डी बी सीमध्ये, राईट, कलेक्शनमध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात त्याची हेल्प होते. हे बेसच जे आहे ना, बेस बेस म्हणजे काय? पाया. हेच मेन आहे. आपण पूर्ण कोर ज्यामध्ये हे बेसमधलेच यूज करणार आहोत सगळे. सगळे याच्यामधले यूज करणार. सो जे आर इज समथिंग लायब्ररी विच प्रोव्हाइड्स द रन टाईम क्लासेस अँड इंटरफेसेस टू रन आवर जे ॲप्लिकेशन. आता एक कमालची गोष्ट दाखवतो मला. हा जो जे आर आहे ना मित्रांनो, याच्या आतमध्ये कोण आहे माहीत आहे? याच्या आतमध्ये आहे जे व्ही एम. म्हणजे जी आर ई आपल्याला काय देतं आहे माहिती आहे का? हे तर देतच रे लायब्ररी, पण जे व्ही एम देण्याचं कामसुद्धा जे आर ईचंच आहे.
कोणाचा आहे? JREच्या आतमध्ये JVM असतो. काय म्हणलं परत बघा, JVM इज अ पार्ट ऑफ JRE. काय बोलताय सर? म्हणजे JREच्या आतमध्ये JVM, म्हणजे जर माझ्याकडे JRE असेल, हे बघा माझ्याकडे तर JRE आहे, सो मला JVM भेटला. सर दिसत कसं काय नाही? अरे मगच बघितला, पण इट्स अ व्हर्च्युअल मशीन, वी कांट सी. पण भेटला की नाही? येस, यू गॉट द JVM. JREच्या आतमध्ये JVM असतो. मग आता मला सांगा, JVM तुम्हाला माहीत नाही का? एवढा मोठा JVM आहे, एवढं सगळं होणार आहे. मग JRE भेटला, यू गॉट द JVM. डोंट वरी अबाउट JVM, ॲटोमॅटिकली यू गॉट. आणि सर हे JDK काय विषय आहे? JDK असतो मित्रांनो या तिघांच्या वरती, या दोघांच्या वरती. म्हणजे एक डायग्राम आपल्याला फिक्स होते. JDKच्या आतमध्ये JRE आणि JREच्या आतमध्ये JVM. सगळ्यात टॉपला कोण? JDK. जर तुमच्याकडे हा बाबा असेल, तुम्हाला हे पण भेटेल, हे पण भेटेल. बरोबर की नाही? व्हॉट डू मीन बाय JDK? JDK स्टँड्स फॉर जावा डेव्हलपमेंट किट. जावा डेव्हलपमेंट किट. व्हॉट इज जावा डेव्हलपमेंट किट? बघा, जर तुमच्याकडे JDK असेल, ही सगळी किटच भेटते तुम्हाला. किट म्हणजे तुम्हाला JRE पण भेटते, तुम्हाला JVM पण भेटतं. ठीक आहे सर, तुम्ही इंटरप्रिटर सांगितलं होतं JVMच्या आतमध्ये, आठवतंय? इंटरप्रिटर इज अ पार्ट ऑफ JVM. हे बघा, कुठं असतो इंटरप्रिटर? JVMमध्ये. पण एक कंपायलर काय भानगड आहे? कंपायलर कुठं असतो? कंपायलर असतो JDKमध्ये. कुठे असतो? JDKमध्ये. कंपायलर इज अ पार्ट ऑफ JDK. इंटरप्रिटर इज अ पार्ट ऑफ JVM. आर यू एबल टू फॉलो मी? मग जर तुमच्याकडे JDK असेल तर काय काय करू शकता तुम्ही? माझ्याकडे जर JDK असेल, बाय युझिंग JDK मित्रांनो, काय करू शकतो मग आम्ही? बाय युझिंग JDK, आय कॅन आय कॅन कंपाईल माय कोड. येस ऑर नो? माझा कोड कंपाईल होईल की नाही? का? अरे माझ्याकडे JDK आहे ना. राईट. आय कॅन रन माय कोड. रन म्हणजेच एक्झिक्यूट करू शकतो का? अरे माझ्याकडे इंटरप्रिटर पण आहे की. कसं काय? JDKला हे सगळं भेटतंय. मग JDKला JRE पण भेटणार, हे पण भेटणार. म्हणजे बाय युझिंग JDK यू कॅन कंपाईल अल्सो, यू कॅन इंटरप्रिट अल्सो. दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत की नाही? दोन्ही गोष्टी पॉसिबल आहे जर तुमच्याकडे JDK असेल तर. पण सर माझ्याकडे फक्त JRE आहे, तर मी काय करू शकतो बोला? आय कॅन आय कॅन ओनली रन माय कोड. JREने फक्त कोड रन होईल की नाही हो? कारण इंटरप्रिटरच भेटतो याला. उलटा फ्लो जाईल का? JREकडे कंपायलर मिळेल का? नाही. कंपायलर फक्त JDKमध्ये, JREमध्ये इंटरप्रिटर म्हणजे JVMकडे. तो JREला पण मिळून जाईल. मग JRE असेल, यू कॅन रन. JDK असेल, यू कॅन कंपाईल अँड अल्सो रन. मग लक्षात ठेवा, जर तुम्ही डेव्हलपर असाल, यू शूड इन्स्टॉल दी JDK. तुमच्याकडे JDK पाहिजे. आणि तुम्ही डेव्हलपर नसाल, तुम्हाला फक्त जावाचा कोड रन करायचा आहे, तुम्ही क्लायंट आहेत, यू शूड हॅव समथिंग JRE. क्लायंट म्हणजे काय? ज्याला प्रोजेक्ट पाहिजे जावाचा, रन करायचा आहे फक्त. JRE इन्स्टॉल कर सिस्टमवरती, होऊन जाईल. म्हणजे सर हे इन्स्टॉल करावं लागते का भानगड? असंच थोडी भेटणार आहे, जादू थोडी होणार आहे. पण लक्षात ठेवा, यू डोंट नीड टू इन्स्टॉल दिस ऑल्सो. इक्लिप्सला इन्स्टॉल करा, यू विल गेट द JDK. बघा मी काय म्हणतोय. इक्लिप्स नावाचं सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल करणार. व्हॉट इज इक्लिप्स? इट इज समथिंग कॉल IDE, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. जिथं तुम्ही तुमचा कोड डेव्हलप करू शकता, असं हे एन्व्हायरमेंट आहे. त्याला म्हणतात IDE, इक्लिप्स IDE. आपण याला इन्स्टॉल केला, इक्लिप्स आपल्याला JDK ॲटोमॅटिक देतो. बघा, इक्लिप्स विल प्रोव्हाइड बाय डिफॉल्ट JDK टू यू. JDK तुम्हाला मिळाला. इक्लिप्स इन्स्टॉल करा, फक्त JDK मिळतो. काय बोलताय सर? JDK ॲटोमॅटिक मिळतो, आपल्याला घ्यायची गरज नाही. जर तुम्हाला एक्सटर्नली दुसरा JDK पाहिजे असेल तर यू कॅन इन्स्टॉल. बट इक्लिप्स काय म्हणतोय? कशाला लोड घेतो? आय एम हिअर ना. इक्लिप्स तुम्हाला एक JDK देतो. जर तो तुम्हाला नसेल आवडत किंवा तुम्हाला दुसरा पाहिजे, यू कॅन इन्स्टॉल अनादर. जसं मी इथं 17 व्हर्जनचा JDK इन्स्टॉल केलेला आहे.
ओके, हे माझ्याकडे आहे, माझ्या सिस्टममध्ये आहे. लेट मी शो यू. आय हॅव 17 वर्जन JDK. मी तुम्हाला सांगेल हा कसा इन्स्टॉल करायचा. आत्ता सध्या तर गरज नाही आहे बरं का. नॉट रिक्वायर्ड. लेट मी शो यू वेअर आय हॅव JDK. हे बघा, 17 21. लुक ॲट दिस. 21 आहे की नाही. 21 वर्जनचा JDK मी इन्स्टॉल केलेला आहे. सो नाव इट इज नॉट रिक्वायर्ड की लाईक नाही 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 सर करा लगेच नाही. कारण इक्लिप्स देतोय ना. इक्लिप्स बाय डिफॉल्ट तुम्हाला JDK देणार आहे. सो यू डोंट नीड टू इन्स्टॉल JDK एक्सटर्नली. गॉट इट. मग सर आता क्वेश्चन येतो, इक्लिप्स कसं इन्स्टॉल करायचं. हे तो खूप सारे स्टुडंट्स असेल लाईक नवीन, दे डोंट हॅव इक्लिप्स ऑल्सो, राईट. सो आय विल टेल द प्रोसेस. फॉलो दिस प्रोसेस. काही प्रॉब्लेम आला जस्ट कनेक्ट विथ मी, आय विल बी देअर टू हेल्प यू. ओके, स्टेप्स फॉलो करायच्या, रेकॉर्डिंग फॉलो करायची. रेकॉर्डिंग डेली भेटते. रेकॉर्डिंगसाठी ड्राईव्हची लिंक आहे. यू नीड टू सेंड द रिक्वेस्ट. आणि ऑल्सो रिक्वेस्ट सेंड केल्या केल्या ग्रुपवरती मॅसेज करायचा, सर आय हॅव सेंड द रिक्वेस्ट, दिस इज माय मेल ID, प्लीज ॲप्रूव्ह इट. ओके, कारण रिक्वेस्ट दुसऱ्या पण मेलवरून पोरं करतात. कारण ही काय लिंक लगेच इथं राहते वे व्हायरल व्हायरल व्हायरल. मी जर तुम्हाला दाखवलं किती रिक्वेस्ट आले तुम्ही येडे व्हाल. जी ड्राईव्हची लिंक आहे रेकॉर्डिंगची, भाई 500+ रिक्वेस्ट आल्यात. आता कोणी कुठं शेअर केली लिंक आय डोंट नो. ठीक आहे, करतात पोर, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. बट फॉर दी कन्फर्मेशन की लाईक तुम्हीच ॲडमिशन घेतलेले आहेत हे समजण्यासाठी यू नीड टू डू दॅट, की तुम्हाला फक्त मला मेल सेंड करायचा आहे, सर ह्या मेलवरून मी रिक्वेस्ट सेंड केली, प्लीज ॲप्रूव्ह इट. बट आय थिंक ऑलमोस्ट सगळ्यांची रिक्वेस्ट ॲप्रूव्ह केली. इफ एनी वन इज रिमेनिंग देन यू कॅन डू दिस. ओके, रेकॉर्डिंग तिथंच भेटेल, ड्राईव्हवरतीच भेटेल. आणि इट इज व्हेरी सिम्पल, राईट. तुम्हाला काय डाउनलोड करायची पण गरज नाही. सिम्पल जायचं आहे, नेट असेल चालू होते रेकॉर्डिंग. ओके, ठीक आहे. काय प्रॉब्लेम असेल त्यामध्ये यू कॅन कनेक्ट मी. हां, सो जस्ट ओपन द गुगल फॉर इन्स्टॉलिंग द इक्लिप्स. इक्लिप्स हे असं सॉफ्टवेअर आहे बिगिनर फ्रेंडली आहे, जिथं आपण जावाचा कोड करू शकतो. इथं जाऊन लिहायचं फक्त इक्लिप्स डाउनलोड. काय लिहायचं, इक्लिप्स डाउनलोड. जसं तुम्ही क्लिक केलं पहिली वेबसाईट येते. पहिली वेबसाईट आली, जस्ट क्लिक ऑन फर्स्ट वेबसाईट. पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. केलं क्लिक, केलं केलं की खाली यायचं. वेबसाईट वगैरे व्यवस्थित बघा. खाली आला इथं डाउनलोडचा ॲरो दिसतोय, क्लिक करा. डाउनलोड 8664 दिसतोय, क्लिक करा. आणखीन एक पेज येईल अँड डाउनलोडवर क्लिक करा. इट इज व्हेरी सिम्पल प्रोसेस. डोकं लावायचंच नाही जास्त. अँड दॅट्स इट. इक्लिप्स इज गोइंग टू डाउनलोड. लुक ॲट दिस. 158 MBचा आहे, EXE फाईल आहे, डायरेक्ट एक्झिक्युटेबल फाईल आहे. गॉट इट. आता हे झाल्यावर काय करायचं, आय विल शो यू. हे झाल्यावर ह्याला होऊ द्या. ठीक आहे. ओके, नाव टिल दॅट आय वॉन्ट टू कवर समथिंग हिअर. मला JDK JRE तर आपलं कंप्लीट झालेलं आहे. पण आता याच्यानंतर सर आपल्याला हे भेटलं, सगळं भेटलं, जावाचा पहिला कोड करायला काय प्रॉब्लेम आहे का. नो. असं इक्लिप्स तर इन्स्टॉल होऊ द्या, ते तर होईलच. पण आपल्याकडे रेडी आहे ना, आपल्याकडे रेडी आहे की नाही, रेडी आहे, राईट. मग ज्यावेळेस इक्लिप्स इन्स्टॉल होईल, तुमच्याकडे असा कुठलाच इंटरफेस नसेल, तुमच्याकडे प्रोजेक्ट एक्सप्लोरर नसेल, असे प्रोजेक्ट नसतील. मग सर आम्हाला दिसेल काय, आमच्यासमोर असेल काय, तुमच्यासमोर असेल काय ते दाखवतो. ठीक आहे, हे तुम्हाला करायचं नाही बरं का. जस्ट आय एम डुईंग दिस. तुम्हाला हे काही करायचं नाही. तुमच्यासमोर कोणता स्क्रीन असेल ज्यावेळेस इक्लिप्स इन्स्टॉल होईल ते मी सांगतो. ओके, सो जस्ट अंडरस्टँड वॉट आय एम डुईंग. यू डोंट नीड टू फॉलो दिस. Okay, I'm just changing the workspace. काय असतं वर्कस्पेस, यू विल अंडरस्टँड लेटर. ओके, ओके. इक्लिप्स ओपन होतोय नव्याने आणि हा इकडे डाउनलोड पण होतोय, डोंट वरी. सो टिल इक्लिप्स जोपर्यंत ओपन होतोय गाईज, रीड दिस नोट्स केअरफुली. रीड दिस नोट्स केअरफुली, एव्हरी वन स्टार्ट टू रीड. आय विल बी आन्सर. ओके, आय विल बी लाईक आस्क द क्वेश्चन्स टू यू. आणि इवन आपले मॉक पण असतात.
सो मॉक इंटरव्ह्यू व्यवस्थित तुम्हाला देता आले पाहिजे. एव्हरी 15 डेजमध्ये असतात. सो त्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स हा खूप महत्त्वाचा आहे फॉर युअर करिअर ग्रोथ, राईट? सो बी केअरफुली, बी वी कॅन से सिरियस अँड रीड दिस. ओके, केलं का रे सगळ्यांनी रीड? ओके, इट्स डाउनलोडेड गाईज. ओके, ज्यावेळेस आता हे डाउनलोड होईल काय करायचं याला, याला हे जे दिसते हे ओपन आहे, हे फाईलमध्ये जावं म्हणते शो इन फोल्डर. डायरेक्ट ओपनवर क्लिक करा. डायरेक्ट ओपनवर क्लिक करा. तुमच्यासमोर एक पॉपअप येईल. वेट अ मोमेंट. तर आपले 1 2 3 4 5 गोष्टी रनिंग आहेत. सो इट इज माइट बी टेकिंग सम टाइम. इक्लिप्स ऑल्सो टेकिंग टाइम. हे माझं जे इक्लिप्स आहे ते पण टाईम घेते. 5 रेकॉर्डिंग चालू आहे, 3 ब्राउझर चालू आहेत. खतरनाक लेवलचं काम दिलं आहे आपण आपल्या मशीनला. मशीन करते ॲट ए टाइम 5 गोष्टी. वी आर नॉट एबल टू डू दॅट. आपण ॲट ए टाइम 2 गोष्टी करू शकतो, मोबाईलवरती चॅटिंग आणि ऑनलाईन लेक्चर. कराय की नाही? कळत ना, 6 वाजता पण कोणासोबत चॅटिंग करतात पोरं. काय असेल ते असेल होय. हां, हा पॉपअप आला तुमच्यासमोर. पॉपअप आल्यानंतर हे पहिलं नाही करायचं बरं का, हे दुसरं दिसतंय, हे दुसरं दिसतंय. क्लिक ऑन दिस सेकंड वन अँड क्लिक ऑन दिस इन्स्टॉल. जसं तुम्ही यावर क्लिक कराल, इट विल टेक समथिंग 15 to 20 minutes. ओके, एक 15-20 मिनिट वाट बघा, हे इन्स्टॉल होईल. इथं लॉन्च नावाचं बटन येईल, लॉन्चवर क्लिक करा. खतम, तुमचं इक्लिप्स तुमच्यासमोर ओपन होईल. आता मी केलेलं आहे त्यामुळे मी कॅन्सल करतो. ठीक आहे, तुम्हाला लॉन्च येईल. एक अर्धा तास थांबा. कधी कधी वेळ जास्त घेतो, अर्धा तास पण घेतो, त्याच्याहून जास्त पण घेतो जर तुमचा पी सी लईच हँग पडत असेल तर. माइट बी टेक 40 minutes. ओके, जर खूपच स्लो असेल. पण 15 मिनटापेक्षा जास्त घेत नाही नॉर्मल पी सीवरती. ठीक आहे, सो यू नीड टू वेट फॉर इट. हा ओपन होईल, वेट करायच्यासाठी. ठीक आहे, ही झाली इन्स्टॉलेशनची प्रोसेस. ज्यावेळेस इन्स्टॉल कराल त्यावेळेस तुमच्यासमोर काय असेल, लेट मी शो यू. तुमच्यासमोर असेल मित्रांनो, हे बघा, हे ओपन होतं. जस्ट अ मिनिट. याने अराऊंड 5-7 मिनटं घेतली कारण बाकी बॅकग्राऊंड प्रोसेस खूप होती.
सो इट रिक्वायर्ड मोर रॅम टू लोड. हां, तुम्ही लॉन्चवर क्लिक केलं की तुमचं असं स्वागत होणार आहे. स्वागत आहे तुमचं. हे बघा, डायरेक्ट वेलकम पेज. कोण करतं वेलकम या? डायरेक्ट वेलकम पेज. काय काय करू शकता, काय नाही, सगळं इथं सांगितलं. इथं बाकी ओव्हर हे काय आपल्या गरजेचं नाही. याला कट करा. याला जसं तुम्ही कट कराल, कट केले केले हे बाकीच्या 12 भानगडी येतात ना, ह्याला काय करायचं? हे काहीच गरजेचं नाही तुम्हाला. राईट क्लिक करायचं, क्लोज ऑल करायचं, सगळं जाईल. हे कट करायचं, हे प्रोजेक्ट एक्सप्लोर कट करायचं, एकदम फ्रेश. हा तुमच्यासमोर सीन आहे. तुमच्याकडे ना प्रोजेक्ट आहे ना काहीच आहे, काहीच नाही आहे. सो जावाचा पहिला प्रोग्राम करण्यासाठी यू नीड टू क्रिएट 3 थिंग्स. काय काय बनवायचे? व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता 3 तर विंडो ऑलरेडी आहेत. मला ह्या तिन्ही विंडो तुम्हाला सेंड कराव्या लागतील. बट आय डोंट वॉन्ट टू ओपन दिस वन, कारण हा टेलिग्राम ओपन केलं तर लई लॅग पडेल. व्हॉट कॅन आय डू इन्स्टेड ऑफ दॅट? आय विल ओपन अँड अनादर क्रोम ब्राउझर. डोंट वरी, आपल्याकडे खूप आहेत. यालाच बनवून ठेवलेत. याचा यूज तरी कधी व्हायचा? होऊन जाऊ दे आत्ताच. ओके. हां. सो नाव दिस इज समथिंग फोर्थ ब्राउझर. ओके, इथे वेगळंच काहीतरी केलेलं दिसतंय ॲनालिस्टचं. अय कट हो की बाबा. हां, आता बघा, हाऊ टू रन, और वी कॅन से फर्स्ट जावा प्रोग्राम. सिम्पल देऊ ना, फर्स्ट जावा प्रोग्राम. पहिला जावा प्रोग्राम करण्यासाठी काही गोष्टी रिक्वायर आहेत. व्यवस्थित बघा. आज पहिला जावाचा प्रोग्राम रन झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. काय? पहिला जावाचा प्रोग्राम झालाच पाहिजे. बघा, त्यासाठी मित्रांनो एक हिरआर्की फॉलो करायची. सगळ्यात अगोदर तुम्हाला बनवायचा आहे जावाचा प्रोजेक्ट. काय बनवायचा आहे? जावा प्रोजेक्ट. जावा प्रोजेक्ट बनवल्यानंतर यू नीड टू क्रिएट जावा पॅकेज. काय बनवायचं आहे? पॅकेज. यू नीड टू क्रिएट पॅकेज. पॅकेज नंतर यू नीड टू क्रिएट क्लास. ही हिरआर्की फॉलो करायची. आधी प्रोजेक्ट, मग पॅकेज आणि मग क्लास. आधी प्रोजेक्ट, मग पॅकेज, मग क्लास. तर काय असते पॅकेज, काय असते प्रोजेक्ट? आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग. ठीक आहे, बनवायचं. चला, सगळ्यात पहिली स्टेप, हाऊ टू क्रिएट जावा प्रोजेक्ट. हाऊ टू क्रिएट जावा प्रोजेक्ट. कसा बनवायचा जावा प्रोजेक्ट? बघा, जावा प्रोजेक्ट बनवण्यासाठी इक्लिप्सवरती गेले, क्लिक ऑन फाईल, व्यवस्थित क्लिक ऑन न्यू, देन क्लिक ऑन अदर अँड क्लिक ऑन जावा प्रोजेक्ट. लुक ॲट दिस. डबल क्लिक ऑन जावा प्रोजेक्ट. डबल क्लिक केलं. डबल क्लिक केले गेले की पॉपअप आला. प्रोजेक्टचं नाव लेट सपोज मी दिलं फर्स्ट जावा ॲप. काही द्या अँड जस्ट क्लिक ऑन फिनिश. युअर फर्स्ट जावा प्रोजेक्ट इज बिंग क्रिएटेड. युअर फर्स्ट जावा प्रोजेक्ट क्रिएट. हे पहिल्यांदा येईल, मला रिमेंबर अँड नो, परत येणार नाही. पहिला प्रोजेक्ट बनला. प्रोजेक्ट बनला, बट सर दिसत तर नाही आहे. दिसत का नाही? कारण तुमचं प्रोजेक्ट एक्सप्लोरर हाईड आहे. त्याला शो कसं करायचं? क्लिक ऑन विंडो, देन क्लिक ऑन शो व्ह्यू अँड देन क्लिक ऑन प्रोजेक्ट एक्सप्लोरर. जसं क्लिक कराल आणि यू कॅन सी लेफ्ट साईड फर्स्ट जावा प्रोजेक्ट आलाय. हा जो ॲरो आहे क्लिक करा, आलं. हे हा ॲरो क्लिक केला, गेलं. डबल टॅप करा, आलं. जी आर ई मिळालं, एस आर सी मिळाला. जी आर ई सी लेणं देणं नाही आहे. हा आपल्याला इंटरनली प्रोव्हाइड करेल सगळं. आपलं काम एस आर सीमध्ये आहे. पण प्रोजेक्ट कसा बनवला कळाला. हाऊ वी आर गोइंग टू क्रिएट प्रोजेक्ट? जस्ट फॉलो सम स्टेप्स. फर्स्ट वन, click on file, then click on new, then click on other, and then double click, double click कशावरती? ऑन जावा प्रोजेक्ट. जावा प्रोजेक्टवरती डबल क्लिक करायचं आहे अँड देन गिव द नेम अँड देन फिनिश. किती सोप्या स्टेप्स आहेत. जस्ट यू नीड टू फॉलो. आता संपायला कोण आलंय बाबा? ओ माय गॉड, लेक्चर आता संपायची प्रोसेस आहे. संपायची प्रोसेस चालू आहे लेक्चर. अँड समृद्धी इज कमिंग नाव. समृद्धी खूप लेट झाला. ओके फाईन. सो हाऊ टू क्रिएट जावा प्रोजेक्ट? सी, क्लिक ऑन फाईल, क्लिक ऑन न्यू, क्लिक ऑन अदर, double click on Java project, give the name, finish. Can we create another one? See, click on file, click on new, click on other, then double tap on Java project. जर हा मिळाला नाही तर ना इथं सर्च करा असं जावा प्रोजेक्ट.
नाही मिळाला तर मिळेल पण. डबल टॅप ऑन दिस, देन गिव्ह द नेम. मी म्हणलं सेकंड जावा प्रोजेक्ट. फिनिश. फिनिश. जसं फिनिश केलं, दुसरा प्रोजेक्ट बनला. प्रोजेक्ट बनवायचा अवघड आहे का? आज सगळ्याला असाइनमेंट 10 प्रोजेक्ट सगळ्यांनी बनवायचे. किती? 10. बनवायचे म्हणजे बनवायचे. नाही सर मला येतं एवढं काय अवघड याच्यामध्ये, बनवायचे. कारण कोर जेव्हा होत आहे काही जण त्याला प्रोजेक्टच बनवता येत नाही. सो यू नीड टू क्रिएट 10 प्रोजेक्ट्स. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 10 बनवायचे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे. प्रोजेक्ट नंतर पुढली स्टेप काय आहे? सर आता तुम्हाला पॅकेज बनवायचे. ठीक आहे. हाऊ टू क्रिएट पॅकेज. स्टेप्स. हाऊ टू क्रिएट पॅकेज. ओके. जे मी सांगतो त्या गोष्टी फॉलो करा. डेफिनेटली लाईक कुठं ना कुठं पोहोचाल. बट स्वतःच्या जर गोष्टी म्हणल्या अरे येतं आहे मला एवढं काय अवघड आहे त्याच्यामध्ये, स्वतः शहाणं बनून चालत नाही आहे. बिकॉज प्रोग्रामिंग नावाची गोष्ट मित्रांनो, भल्या भल्यांना भल्या भल्यांना भल्या भले म्हणजे अरे जे लाईक मोठे आहेत 40, 50, 45 एज आहे त्यांनासुद्धा लाईक दीज कॉन्सेप्ट्स आर नॉट गेटिंग, नाही समजत. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो या ठिकाणी जे सांगितलं जाईल त्या गोष्टी फॉलो करा. ओके. देन ओनली यू विल बी एबल टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट्स. पॅकेज कसं बनवायचं मला या प्रोजेक्टमध्ये बनवायचं. हा मी असंच बनवलं होतं राईट. एस आर सीवर राईट क्लिक करायचं. काय करायचं? राईट क्लिक टू क्रिएट द पॅकेज. करा राईट क्लिक. राईट क्लिक करा. देन न्यू. देन पॅकेज दिसते पॅकेज. क्लिक ऑन पॅकेज. आणि पॅकेजला नाव द्या मित्रांनो. काही देऊ शकता बरं का. व्हॉटेवर. प्रोजेक्टला पण नाव काही देऊ शकता. काही देऊ शकता. पॅकेजला पण नाव काही देऊ शकता. ओके. लेट्स सपोज मी पॅकेजला नाव दिलं आधी आणि मी फिनिशवर क्लिक केलं. बनलं पॅकेज. पॅकेज गॉट क्रिएटेड. कसं? परत एकदा सांगतो. हे बघा. राईट क्लिक. राईट क्लिक कशावरती करा? SRCवर. देन न्यू. देन पॅकेज. देन गिव नेम अँड देन फिनिश. याचं ना हेच तर करायचं आहे. 2-3 तर स्टेप्स आहेत. हे प्रॅक्टिसने होईल की नाही मला सांगा. आता 10 प्रोजेक्ट बनवले. एका प्रोजेक्टमध्ये 10 पॅकेज बनवायचे. आर एबल टू फॉलो मी? आता SRCवर परत राईट क्लिक. परत न्यू. परत पॅकेज. ओके. परत नाव दिलं मी राम. दुसरं पॅकेज. सर तिसरं बनवा. SRC राईट क्लिक. न्यू. परत पॅकेज. परत नाव श्याम. तिसरं पॅकेज. अवघड आहे का बनवणं? पॅकेज इज नथिंग बट फोल्डर. ओके. हे फोल्डर आहे, हे फोल्डर आहे, हे फोल्डर आहे. 3 पॅकेज बनले. सर व्हॉट अबाउट दिस पण? अरे याला डिलीट करा, याचं काम नाही आहे आता. वी विल अंडरस्टूड इट लेटर. 1, 2, 3 पॅकेज कसे बनवले? एनी वन हॅविंग डाऊट? नो. तुम्हाला हे पॅकेज 10 बनवायचे. प्रोजेक्ट 10, पॅकेज 10. क्लिअर आहे? ओके. पॅकेज बनवलं सर. आता पॅकेज नंतर लाईक तुम्ही सांगताय की क्लास बनवा. कसा बनवायचा क्लास? स्टेप्स तर सांगा. ठीक आहे. स्टेप्स आर दिअर. हाऊ टू क्रिएट क्लास. क्लास कसा बनवायचा? क्लास बनवण्यासाठी काही नाही आहे. पॅकेज सिलेक्ट करा. कोणत्या पॅकेजमध्ये क्लास बनवायचा? या. मी म्हणलं या. आधीमध्ये मला क्लास बनवायचा आहे. सिलेक्ट केलं. त्या आधी पॅकेजवर राईट क्लिक करा. न्यू. परत क्लास. आणि क्लासचं नाव द्या. मी म्हणलं स्टुडंट. बघा तुमच्या समोर स्ट्रक्चर आलं डायरेक्ट. दॅट इज विल गेट द स्ट्रक्चर हिअर. आलं की नाही? आलं की नाही? लय बघा. पब्लिक क्लास स्टुडंट बनला की नाही? कोणत्या पॅकेजमध्ये? पहिली स्टेटमेंट असते पॅकेजची. पॅकेज आधी हॅविंग स्टुडंट क्लास. तर रामश्याममध्ये काहीच नाही. आपण बनवलंच नाही. आपण राईट क्लिक आधीवरती केलं. सो दॅट्स वाय स्टुडंट क्लास इथं बनला. तर राममध्ये एखादा बनवा. हे बघा कसं बनवायचं राममध्ये. राईट क्लिक ऑन राम पॅकेज. न्यू. देन क्लास. याच्यामध्ये बनवला मी लेट सपोज टीचर नावाचा क्लास. हे बघा. आता हा कुठं बनला? पॅकेज राम. सर श्याममध्ये पण बनवा. राईट क्लिक. न्यू अँड देन क्लास. मी याच्यामध्ये बनवला युजर नावाचा क्लास. बनला की नाही? युजर नावाचा क्लास श्याममध्ये आहे. टीचर नावाचा क्लास राममध्ये आहे. स्टुडंट नावाचा क्लास आधीमध्ये आहे. म्हणजे 3 पॅकेज आणि तिन्ही पॅकेजमध्ये एक एक क्लासेस. सो तुम्ही 10 पॅकेज बनवणार. 10 पॅकेजमध्ये 10 क्लासेस बनवायचे. गॉट इट? परफेक्टच होणार. आर एबल टू फॉलो मी?
हे सगळ्यांनी करायचं आहे. प्रोजेक्ट बनवायचे 10, ठीक आहे. पहिल्यांदा 10 प्रोजेक्ट बनवायचे. त्यातला एक प्रोजेक्ट ओपन करायचा. त्यामध्ये SRCवर राईट क्लिक करून 1, 2, 3 असे 10 पॅकेज बनवायचे आणि प्रत्येक पॅकेजमध्ये एक क्लास बनवायचा. असे बनवू शकता की नाही. ही प्रॅक्टिस मित्रांनो तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. ओके. आणि एक गोष्ट आणखीन मला तुम्हाला सांगायचं आहे, दॅट इज समथिंग जे मी आज सांगतोय ना, आजच करायचं बरं का. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज सांगितलेलं आजच करायचं. कितीही महत्त्वाचं काम असू द्या, कितीही. येते लक्षात. नाही 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 सर, ते थोडंसं काम होतं, शेतात गेलतो आणि राहिलंच राव हे. असं करायचं नाही. पोरं असंच करतात आणि मग परत अवघड होतंय. काय होतंय परत सांगतो. पुल्लं सांगतो मी तुम्हाला, पुल्लं सांगतो. तुम्ही आजचं जर आजच नाही केलं, ठीक आहे, बघा, आजचं आजच नाही केलं, उद्याचं अंगावर येते. उद्याचं आजचं दोन्ही अंगावर येते. मग परत परवाचं, परवाचं कालचं सगळंच अंगावर येते. त्याच्यामुळे आज जे सांगितलं आहे आजच फिनिश करायचं. कारण परत तुम्हाला लोड नावाची गोष्ट भेटणार आहे. हे तुम्ही स्वतःहून क्रिएट करता बरं का. हे स्वतःहून क्रिएट करता, मी सांगतोय. पोरं स्वतःहून क्रिएट करतात. असं लय लोड व्हायला लागलाय राव, लईच कॉन्सेप्ट डेंजर आहेत पुढं. डेंजर बिंजर काहीच नाही, तूच डेंजर आहे. तू स्वतःहूनच लोड करायला लागला, आजचा आज करत नाही आणि म्हणतो लईच लोड व्हायला, लईच डेंजर आहे. डेंजर काहीच नसतं. एव्हरीथिंग इज सिम्पल इन दिस लाईफ. सगळं सिम्पल आहे. आपण त्याला कॉम्प्लिकेटेड बनवतो, राईट. आपल्याला पाहिजे असतं कम्फर्ट झोन. अरे बनू राहा, काय एवढं प्रॉब्लेम आहे, बेसिक तर चालू आहे, होऊन जाईल. नाही. ओके. आपल्या ज्या कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत, फक्त ऑड आणि इव्हन पुरतं मर्यादित नसणार आहे. वी विल गो इन द डीप. ओके. इंडस्ट्री लेवलचं सगळ्या कॉन्सेप्ट शिकायचे आहेत. सो एव्हरी वन, आजची कॉन्सेप्ट आजच कवर झाली पाहिजे. मग फक्त हे प्रॅक्टिस नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं JDK, GRE, JVMचं ॲन्सर रेडी पाहिजे तुमचं. रेडी पाहिजे, रेडी. रेडी कळतं आहे. रेडी म्हणजे लाईक यू नीड टू एक्सप्लेन व्हॉट इज JDK, GRE, JVM. लेट सपोज यू हॅव लेस टाईम, कमी टाईम आहे. कमी टायमिंगमध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढं ट्राय करा. पण बाकीचे रिकामे आहेत, काहीच काम नाही आहे भाई. जी कॉन्सेप्ट आज होते पूर्ण रेडी करून टाका त्याला. JDK, GRE, JVM खटा. कुणी विचारलं ॲन्सर 5 मिनटं बोलता आलं पाहिजे. 5 मिनटं बोलता आलं पाहिजे तुम्हाला याच्यावरती. किती काय बोलायचं सर 5 मिनटं? अरे 1 तास मी शिकवू शकतो, तुम्ही 5 मिनटं नाही बोलू शकत. कालची जी कॉन्सेप्ट होती व्हॉट इज जावा, आहे का रेडी? स्वतःला विचारा. कॅन आय एक्सप्लेन एव्हरीथिंग अबाउट जावा? काल तुम्ही जी मी सांगितली होती डेफिनेशन, हाय लेवल, स्टॅटिक, कंपाइल्ड, इंटरप्रिटेड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, फंक्शन ओरिएंटेड, केली सगळ्यांनी. येत्या लक्षात. ह्या गोष्टी करा. दररोज कॉन्सेप्ट वाढत जातील. लाईक आणि देन लाईक तुम्ही स्वतःलाच म्हणाल की नाही नाही लोड व्हायला. का का लोड? कोणी केला लोड? या रेकॉर्डिंगला परत बघू शकता तुम्ही. सेकंड रेकॉर्डिंग आहे, थर्ड रेकॉर्डिंग आहे. तुम्ही परत बघाल की राईट मीच रिस्पॉन्सिबल आहे यार, मीच थोडंसं कंटाळवानापणा केला. मी म्हणलं करू करू करू. असं करायचं नाही आहे. पैसे पे करताय ना, सो मेक शुअर दॅट यू हॅव व्हॅल्यू दॅट मनी. ओके. इवन तुम्ही पे करत असाल तर तुम्हाला व्हॅल्यू असेलच, पण तुम्ही जर नसाल पे करत, मेक द व्हॅल्यू. ओके. त्याची व्हॅल्यू ठेवा. घरचे पे करतात म्हणजे असं कुठे झाडाला तोडून आणत नाही ते, बरोबर आहे. सो इट हॅविंग व्हॅल्यू. सो यू नीड टू कवर दी कॉन्सेप्ट रेग्युलरली, डेली. जे होतं आहे क्लिअर. कारण पोरांनो पुढं चालून ह्या गोष्टी डोक्यावरती येतात, म्हणजे लोड होतो परत. मागच्या कॉन्सेप्ट करायच्या असतात, परत पुढल्या कॉन्सेप्ट येतात, मग सगळं मिक्स मॅच होतं. मग डिमोटिवेशन येतं, अरे मला कोडिंग येतच नाही. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? आवर सेल्फ. आपण स्वतः त्याला रिस्पॉन्सिबल आहोत. राईट. कळतं आहे तुम्हाला सगळ्यांना? हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. इन्स्टिट्यूटवाले अरे 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 कधीच सांगणार नाही असल्या गोष्टी. ते काय म्हणणार माहिती आहे का? अरे ठीक आहे ना, आपल्याला प्लेसमेंट द्यायची वाचते. कळतंय का तुम्हाला? देत तर नाहीच, पण ते कारण सांगणार परत. नाही 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 नाही, तूच अभ्यास केला नाही काय, तुला हे टेस्टच क्लिअर झाली नाही, कसं तुला प्लेसमेंट द्यायची? सो दिस रिझन क्रिएट युअर सेल्फ. तुम्ही बनवता हे रिझन. ते देत नाहीत. ते लय हुशार आहेत. ते तुम्हाला सांगत पण नाहीत असं कर तसं कर. ते फक्त सांगितलं हां आजची कॉन्सेप्ट झाली, संपला विषय. ओके. सो मेक शुअर दॅट यू लाईक तुम्ही हे करताय. ठीक आहे. ओके. सो फॉर टुडेज लेक्चर आय एम गोइंग टू स्टॉप हिअर. हे सगळे नोट्स विथ रेकॉर्डिंग यू विल गेट शॉर्टली ऑन दी ड्राईव्ह. अँड नोट्स तुम्हाला व्हॉट्सॲपवरती रेग्युलरली भेटत आहेत. अपार्ट फ्रॉम दिस एनी वन हॅविंग डाऊट यू कॅन कवर हिअर. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये?